सो हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू आवर चॅनल ओमकार फार्मसी ज्ञान. ओमकार फार्मा ज्ञानमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्याला काय शिकायचं तर आपला आज फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स जो की बी फार्मा थर्ड इयर 5th सेमिस्टर आणि डिप्लोमा फार्मसीमधला सेकंड इयरचा विषय असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि फार्मसी लॉ एथिक्समध्ये काय शिकायचं आहे. तर ते आपले 3 सेक्शन पडले होते, एक लेजिस्लेशन्स, एक लॉ आणि एक आपले ॲक्ट. सो ॲक्टमध्ये आपल्याला काय आज पहिले ॲक्ट बघायचं आहे, त्याचं नाव आहे फार्मसी ॲक्ट. सो फार्मसी ॲक्ट 1948 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला 3 सेक्शनमध्ये हा चॅप्टरचं संपवायचं आहे. तर कोणता पहिला सेक्शन कोणता आहे? सेक्शन 1 S1 टेल यू नाव, S2 आणि S3. या 3 सेक्शनमध्ये आपण आज कंप्लीट करणार आहोत आपल्या चॅप्टरला. तर आज आपल्याला पहिल्या सेक्शनमध्ये काय पाहिजे तर सर्वप्रथम ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते पाहिजे त्याचं. त्यानंतर आपल्याला त्याचं ऑब्जेक्टिव्ह पाहिजे, त्यानंतर डिफाईन पाहिजे, डिफिनेशन कोणते आहेत ते, आणि PCA बद्दल माहिती घ्यायची आहे. सेक्शन 2 मध्ये आपल्याला काय पाहिजे की एज्युकेशन रेग्युलेशन काय, एक्झिक्युटिव्ह कमिटी पाहिजे काय आहे ते. त्यानंतर आपल्याला जसं आपण PCA मध्ये जसं ओव्हरऑल सेंट्रल काउन्सिलबद्दल सांगत आहे तसं आपल्याला सेक्शन 2 मध्ये आपल्या स्टेट फार्मसी काउन्सिलिंग आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यानंतर सेक्शन 3 मध्ये आपल्याला काय रजिस्टर काय असते फार्मसीचं, रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट, रजिस्टर कसं करावं लागते. त्यानंतर अप्रुव्हल प्लेसेस कोणते कोणते आहेत, कुठं कुठं आपण ते लायसन्स टाकू शकतो. त्यानंतर डिस्पेन्सरीमध्ये काय होऊ शकते. त्यानंतर ऑपरेशन्स पेनल्टीज, त्यानंतर आपल्याला तिसरा सेक्शन आपल्या चॅप्टरचा मेन सेक्शन असणार आहे. सो कशामुळे मेन सेक्शन म्हणतो मी की मेन सेक्शनमध्ये आपल्याला प्रमुख बघायचं आहे की आपल्याला डिस्पेन्सरी मेडिसिन काय करायचं, पेनल्टीज काय करायच्यात. त्यानंतर आपल्याला त्याच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी कोणत्या आहेत उपयोगी, म्हणजे जसं की आपल्याला फर्स्ट रजिस्टर असतं, जेव्हा आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करतो आपल्याला क्वालिफिकेशन काय त्याचं काय असतं त्याची माहिती घ्यायची आहे. तर ते सेक्शन फर्स्ट रजिस्टर, सिक्वेन्स रजिस्टर हे पार्ट आपण सेक्शन 3 मध्ये येते. तर सहजा आज आपण स्टार्ट करणार आहोत सेक्शन 1. सो सेक्शन 1 मध्ये काय येते, सेक्शन 1 मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह, डिफाईन आणि PCA चे कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन्स. सो तर आता आपण बघूत की ऑब्जेक्टिव्ह काय आपला. सो जो आपल्या ॲक्ट सेक्शनमध्ये अशा प्रकारचे फार्मसी ॲक्ट सारखे दुसरे जे ॲक्ट येतात त्या ॲक्टमध्ये आपल्याला मेन पहिली गोष्ट कोणता काय ॲक्ट असतो ना, DNC ॲक्ट असो किंवा मग नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसचा ॲक्ट असो, सगळ्या प्रकारच्या ॲक्टमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह हा एक मॅनिटरी आहे. तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काय सांगते की या सगळ्या गोष्टीत आपण कसं करतो, म्हणजे ज्या ॲक्टमध्ये आपल्याला शिकायचं काय त्याच्यात आपण सांगत असतो. सो ऑब्जेक्टिव्ह काय म्हणता येईल, कोणता एक लक्षात ठेवा, कोणता जरी ॲक्ट आपल्याला पाहिजे असेल लिहायचं असेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमात लिहायचं. तर त्याची सुरुवात कुठून करायची, टू रेग्युलेट. कोणत्याही ॲक्टची सुरुवात करताना टू रेग्युलेट. सो आपला फार्मसी ॲक्ट 1948 आहे टू रेग्युलेट, बरोबर. टू रेग्युलेटमध्ये द प्रोफेशनल ऑफ फार्मसी and practice of pharmacy. सो आपल्या पहिल्या पार्ट काय, ऑब्जेक्टिव्ह मधला पहिला पार्ट काय की आपण टू रेग्युलेट हा सगळ्या ॲक्टमध्ये कॉमन घ्यायचं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो दुसऱ्या ॲक्टमध्ये दुसऱ्या याच्यामध्ये काय, हे 2 शब्द लक्षात ठेवायचे, प्रोफेशनल ऑफ फार्मसी आणि प्रॅक्टिस ऑफ फार्मसी. म्हणजे काय, प्रोफेशनल म्हणजे आता आपलं कसं फार्मसी ॲक्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की फर्स्ट रजिस्टर कसं असते, PCAचे कॉन्स्टिट्यूशन कसे असतात आपण बघणार आहोत, सेंट्रल काउन्सिलिंग त्याच्यानंतर लायसन द्यायचं कसं असतं, ते प्रोफेशनल आपल्याला एज्युकेशन रेग्युलेशनमध्ये कसं असते त्यानुसार आपल्याला ते पाहिजे. तर त्याला आपण प्रोफेशनल म्हणतो
आणि प्रोफेशनल म्हणतो त्याला. आणि प्रॅक्टिस ऑफ फार्मसी म्हणजे जी डिस्पेन्सरी सांगितलं मी आत्ताच की रजिस्टर फार्मसी करतो, त्यासाठी आपल्याला एज्युकेशन रेग्युलेशन लागतात. तर ते प्रोफेशनल आपल्याला सांगते की ॲडमिशन कसं असतं, आणि प्रॅक्टिसमध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं. त्यानंतर आपल्याला एवढं झालं, हे 2 शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काय, अँड द्यायचं, अँड टू रेज द स्टेटस ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी सो. तर तिथं काय म्हणतंय, टू रेज द स्टेटस म्हणजे याचं स्टेटस वाढवा, खूप वाढवा स्टेटस. कशा, आपल्या फार्मसीचं प्रोफेशनचं स्टेटस वाढवा. सो हा ॲक्ट सांगतो का की, आणि इथं सुरू केलं डबल इन्व्हर्टेड कॉमा, इथं क्लोज करायचं आणि जेवढं जमेल तेवढं अशा एका रेषेत येऊ जायचं, की कसं बघणाऱ्याला आणि चेक करणारा थोडं चांगलं वाटतं. त्यानंतर आपल्याला याचा अर्थ काय, टू रेग्युलेट द प्रोफेशन अँड प्रॅक्टिस ऑफ फार्मसी अँड practice of pharmacy and to raise the status of professional of pharmacy in India. सो काय म्हणते हे, तर प्रोफेशनल ऑफ फार्मसी की मी आता सांगितलं आपले शिक्षण कसं असते फार्मसीमधलं, त्यानंतर आपल्याला त्याचे काय गुणधर्म असतात ते त्या गोष्टीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर मग आपल्याला टू रेज द स्टेटस ऑफ प्रोफेशनल ऑफ फार्मसी इन इंडिया, प्रोफेशनल ऑफ फार्मसी इन इंडियामध्ये आपल्याला सांगितले. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह झालेला आहे आपला. सो ऑब्जेक्टिव्हमध्ये काय बघा तुम्ही, की प्रोफेशनल आपल्या याच्यात थोडक्यात सांगितलं, जे आपलं प्रोफेशनल असतं फार्मसीचं आणि त्याची जी प्रॅक्टिस आपल्याला करावं लागते, प्रोफेशनची डिस्पेन्सरी मेडिसिन म्हणतो त्याला आपण, त्याच्यासाठी आपण शिकूच पुढे सेक्शन पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये, थर्ड पार्टमध्ये आहे ती गोष्ट. सो प्रोफेशनल ऑफ फार्मसी इन इंडिया, सो ही गोष्ट कळाली. तर आता आपल्याला ऑब्जेक्टिव्ह हा मेन झाला. सो हे ऑब्जेक्टिव्ह कसं असते, कोणत्याही पेपरमध्ये 2 मार्काला येत असते, 2 मार्काला येते हे, किंवा मग MCQ मध्ये तुम्हाला काय देते, हे चेंज करा येते आणि हे चेंज करा. नाहीतर काय म्हणता, तर द प्रोफेशनल ऑफ फार्मसी म्हणजे काय. सो म्हणजे कसं म्हणतो, 2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो ऑब्जेक्टिव्हला, पण MCQ मध्ये कसं हे दिलेलं असते, पण हा कोणता ॲक्ट आहे, कोणत्या ॲक्टचा ऑब्जेक्टिव्ह आहे, तर ते आपल्याला आहे. तर आपण ठरवलेलं आहे की आपले जे प्रत्येक ॲक्ट संपल्यानंतर आपण एक MCQ सिरीज आणि एक IMP क्वेश्चनची सिरीज घेऊन येणार आहोत. त्यामध्ये आपण म्हणणार आहोत की कोणते कोणते क्वेश्चन येऊ शकतात. IMP क्वेश्चन जे की आपल्याला थेरॉटिकल लिहावं लागतील, आणि काय जे क्वेश्चन असतात ते MCQ. तसं आपण त्याच्या बोर्डवर जमलं नाही तर आपण PPT स्वरूपामध्ये आपण त्याला देऊ शकतो. सो नेक्स्ट काय आपलं ऑब्जेक्टिव्ह झालं. नेक्स्ट काय आता आपल्याला डिफाईन कोणती असेल ते बघा. आता पहिली डिफाईन असेल सेंटर काउन्सिलिंग. सो सेंट्रल काउन्सिलिंगची डेफिनेशन जर विचारली समजा आपल्याला पेपरमध्ये, तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये डेफिनेशन कोणती विचारली तर सरळ सरळ लिहून टाकायचं, सेंट्रल काउन्सिलिंग इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, इज ऑल्सो नोन ॲज फार्मसी ऑफ इंडिया. एवढं लिहून टाकायचं, संपला विषय. आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगची डेफिनेशन म्हणजे फार्मसी, जी की आपली सेंट्रल म्हणजे सेंट्रलमध्ये शब्द घ्या, सेंट्रल म्हणजे एकदम केंद्र सरकार म्हणतो त्याला आपण, तर त्याची काउन्सिलिंग, तर फार्मसी काउन्सिलिंग करणार. आणि जे स्टेटची लेवल करते, प्रत्येक राज्यवाईज आपल्याला नेमून दिलेले आहे. महाराष्ट्राचं अलग असतं, गुजरातचं, त्याच्यानंतर तेलंगणा असतं, त्याच्या वेगवेगळ्या गोष्टीचं आपल्याला मध्य प्रदेश असेल, त्यांच्या स्टेट वाईज त्यांना ते दिलेलं आहे, त्याला आपण स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणतो. ते पण आपली नेक्स्ट डेफिनेशन आहे. सो सेकंड डेफिनेशन काय, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. सो स्टेट फार्मसी काउन्सिलिंग कसं काय असते, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग रिकॉन्स्टिट्यूट. आपण काय लिहायचं डेफिनेशन, द स्टेट
फार्मसी काउन्सिलिंग झालं. स्टेट फार्मसी जसं तसं लिहून टाकायचं खाली. त्यानंतर आपल्याला काय रिकॉन्स्टिट्यूट म्हणजे कॉन्स्टिट्यूट झालेले ते डबल एकदा इथं आपण शिकणार आहोत कॉन्स्टिट्यूट का राहते ते PCI मध्ये. तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंगच्या अंडर येते, अंडर द जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग यांच्या अंडर येते. त्याला आपण काय म्हणतो स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. आणि जे सेंट्रल काउन्सिल म्हणजे फार्मसी काउन्सिल इंडिया ते सेंट्रल काउन्सिलच्या अंडर येते. सो तर तिसरी डेफिनेशन कोणती असेल तर ती म्हणजे सेंट्रल रजिस्टर. सो सेंट्रल रजिस्टरची डेफिनेशन काय ती आपण बघूत. तिसरी डेफिनेशन आपले जे सेंट्रल रजिस्टर करत असते ते म्हणजे आपले काउन्सिलिंग करत असते. त्यानुसार आपल्याला त्याचे सेंट्रल रजिस्टरचे पार्ट पडत असतात. सो सेंट्रल रजिस्टर म्हणजे काय. सेंट्रल रजिस्टर म्हणजे काय की आपल्याला थोडक्यात सांगण्यात म्हणजे रजिस्टर मेंटेन्ड बाय, इथं काय म्हणतो आपण रजिस्टर मेंटेन्ड बाय सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजेच PCI. जे आपले रजिस्टर मेंटेन करतं म्हणजे डेफिनेशन काय लिहायचं सेंट्रल रजिस्टर इज ऑल्सो नोन ॲज दे आर मेंटेनरस रजिस्टर. म्हणजे लिहायचं काय की मेंटेन जे रजिस्टर करतं आपलं सेंट्रल रजिस्टर इज ऑल्सो नोन ॲज सेंट्रल रजिस्टर जे आहे ना आपलं इथं म्हणतं ते सेंट्रल रजिस्टर इट इज ऑल्सो नोन ॲज दोज मेंटेन्ड रजिस्टर ऑफ फार्मसी रजिस्टर दॅट इज सेंट्रल काउन्सिलिंग. नाहीतर असं लिहू शकता सेंट्रल काउन्सिलिंग मेंटेन्ड बाय रजिस्टर मेंटेन्ड बाय सेंट्रल काउन्सिलिंग रजिस्टर इज कॉल्ड ॲज सरसर नाहीतर ही बाय सेंट्रल काउन्सिलिंग म्हणजे PCI. सो नेक्स्ट डेफिनेशन कोणती असेल तर ती नेक्स्ट डेफिनेशन आपली असेल मेडिकल प्रॅक्टिशनर. सो नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली मेडिकल प्रॅक्टिशनर. सो तर आपली कोणती डेफिनेशन पाहणार आपण. चौथी डेफिनेशन आपली पहिली आपण सेंट्रल काउन्सिलिंग, नंतर पहिली आपण रजिस्टर स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, नंतर पहिली आपण सेंट्रल रजिस्टर. सो या तिन्ही डेफिनेशन येऊ शकतात. तर मेन गोष्ट म्हणजे आपल्याला मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन पण आपल्या सिलेबसमध्ये आहे. तर मेडिकल प्रॅक्टिशनरची डेफिनेशन लिहायची कशी. अ पर्सन, मी सांगतो तसं बघा सोप्या भाषेमध्ये. अ पर्सन फॉर टाइम बिगिन enter in the register of entry of register under the Indian Medical Degree Act 96 आणि इंडियन मेडिकल काउन्सिलिंग 1956. तर काय म्हणते पर्सन म्हणजे एखादा पर्सन त्याचं क्वालिफिकेशन झालं मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे आपले डॉक्टर RMP रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर्स. पण त्यांना रजिस्टर करण्यासाठी त्यांना 2 गोष्टीतून जावं लागते. ते म्हणजे इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट काउन्सिलिंग ॲक्ट जो असतो त्यांचा 1960 आलेला आहे तो, आणि काउन्सिलिंगचा 1956. तर याचा अर्थ काय होतं पर्सन फॉर टाइम बिगिन. एखादा पर्सन त्याचं टाईम झाल्यानंतर म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो त्या टाइम बिगिन एंट्री ऑफ रजिस्टर म्हणजे त्यांचं जे रजिस्टर असेल मेडिकल प्रॅक्टिशनरचं जे त्यांच्या रेकॉर्ड ठेवावं लागतं त्यांना इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट
आणि इंडियन मेडिकल काउन्सिल इन 1956 या दोन्हीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर काय ते आणि टाकायचं आणि रजिस्टर झाल्यानंतर रजिस्टर फॉर सो रजिस्ट्रेशन फॉर द झालं इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट नंतर झालं. तर नेक्स्ट काय आपलं इंडियन फॉर रजिस्टर फॉर द स्टेट, म्हणजे रजिस्टर झालं त्यांचं तर त्यांच्या स्टेटनुसार झालं तर त्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांचं त्याची सिस्टीम आहे ते आता आपल्या सिलेबसमध्ये नाही, फक्त डेफिनेशन आहे. तर इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट आणि इंडियन मेडिकल काउन्सिल 1956 यांचा जे रूल्स आहे त्या रूल्सनुसार त्यांचं रजिस्ट्रेशन होत असतं. ते स्टेट वाईज होतं, आपले पण स्टेट वाईज त्यांचं पण. आणि हे कोणाकोणाला करता येते, जे डॉक्टर सगळे और डेंटिस्ट दाताचा दवाखाना आहे आणि वेटरनरीला 3 गोष्टी यांना हे ॲक्टनंच जावं लागते, यांचा त्यांच्यासाठी ॲक्ट आहे. आता मेन म्हणजे आपली डेफिनेशन रजिस्टर फार्मासिस्ट. सो रजिस्टर फार्मासिस्टची डेफिनेशन. सो रजिस्टर फार्मासिस्टमध्ये काय बघायचं आपल्याला. सो तर बघा घ्या इकडं अ पर्सन, त्यांना पण जोच होतं अ पर्सन टाइम बिगिन एंटर्ड इन रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट. त्यांचं रजिस्टर काय होतं इंडियन मेडिकल डिग्री ॲक्ट आणि इंडियन मेडिकल काउन्सिलिंग. आपलं काय आहे द पर्सन टाइम बिगिन एंटर इन द नेम ऑफ रजिस्टर ऑफ फार्मसी. आपला जो सेंट्रल काउन्सिलिंग असतो त्याची क्वालिफिकेशन मीडियम क्वालिफिकेशन असते, त्या मीडियम क्वालिफिकेशन. सो इथपर्यंत कळालं पर्सन टाइम बिगिन एंटर्ड इन द रजिस्टर ऑफ फार्मसी. त्यानंतर त्यांचं जे हे आपल्याला इन द स्टेट और काही फार्मासिस्ट बिझनेससाठी पण त्यांच्या प्रोफेशनलसाठी पण निघत असतं, ते पण मेन्शन करायचं आपल्याला. त्याला काय मेन्शन करायचं आहे आपल्याला की अ पर्सन डबल एकदा टाइम बिगिन इन द झाले सॉरी मिटले हे स्टेट वाईज येत असते आपलं. त्यांना फक्त प्रोफेशनल और बिझनेस पर्सन. सो हेच आपलं डेफिनेशन्स ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन्स आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला PCIचे कॉन्स्टिट्यूशन्स आपल्या टाईप S1 मध्ये आपल्याला PCIचे कॉन्स्टिट्यूशन फंक्शन या गोष्टीबद्दल माहिती घ्यायची आहे. तरी तुम्हाला माझे चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब आला आहात तर करून टाका. आणि त्यानंतर आपल्यासारखे नवीन लेक्चर आपण घेणार आहोत. लेटेस्ट आलेली DMER जसे की डायरेक्टर मेडिकल रिसर्च एज्युकेशन रिसर्च त्यांच्या अंडर पण जी एक्झाम घेणार आहे फार्मसीची 207 पोस्टसाठी जी फार्मसीची जागा निघणार आहे, त्यासाठी पण फार्मसी ॲक्ट हा इम्पॉर्टंट लागतो. फार्मसी ॲक्ट नंतर आपण सुरू करणार आहोत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. तर फार्मसी आजच्यासाठी एवढंच. तुम्ही जर चॅनल नवीन असलास तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून मला सपोर्ट करा. आणि आपली एक नवीन नोट्ससाठी वेबसाईट पण निघत आहे www.com तर ती पण लवकरात त्याच्यावर पण आपण डेली नोट्स अपलोड करणार आहे. सध्या तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला नोट्स आपल्या चॅनलवर भेटून जातील. आपलं व्हॉट्सअप चॅनल त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. सो हॅपी लर्निंग, ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर. थँक्यू.